मोठी बातमी. ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला लागली डुलकी. ट्रॅव्हल्स झाली पलटी. 30 जण जखमी. सोलापूर पुणे महामार्गावरील घटना. सोलापूर पुणे महामार्गावरील मौजे आडेगाव हद्दीत ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्समधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर सुमारे 30 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून आज पहाटे 4:45च्या सुमारास हा अपघात घडला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अहमदपूर ते पुणेकडे निघालेली साई गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक MH48K1981 ही आडेगाव हद्दीत येताच ट्रॅव्हल्स चालकाला लागलेल्या डुलकीमुळे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक अपघात स्थळावरून पसार झाला आहे. या ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 35 ते 40 प्रवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवार, PSI धापटे, हायवे पेट्रोलिंग अंमलदार पवार व इंगोले, अपघात पथकाचे सरडे कदम यांच्यासह महामार्ग पोलीस पथकातील PSI साळुंके आणि त्यांची टीम, तर वरवडे टोलनाका पथकाचे डॉक्टर प्रशांत कारंजकर, उमेश भोसले, अभिजित गुजरे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेमधून इंदापूर आणि टेंभुर्णी येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवरती उपचार सुरू असून अपघातात जखमी झालेले प्रवासी हे पुणे, अहमदपूर, लातूर येथील असून नातेवाईकांनी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले असून फरार झालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.